सर्वप्रथम जय भीम सर्वांना. जय भीम. आज आपण रविवारी आपल्या या बुद्ध वंदनेसाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत. आज आपल्याला ज्या गोष्टी जेव्हा आपण बुद्ध वंदना म्हणत असतो त्यावेळेला आपल्या शरीरात होणारे व्हायब्रेशन्स, आता आपण रविवार जर बुद्ध वंदना केली तर आपलं मानसिक स्वास्थ्य खूप चांगलं राहतं. ह्याच मानसिक स्वास्थ्याविषयी थोडंफार आज मी बोलणार आहे. आज ह्या जगामध्ये मानसिक जे त्रासलेले व्यक्ती आहेत, 4 पैकी 1 व्यक्ती आज मानसिक त्रासलेला आहे, मानसिकनं त्रासलेला आहे. आज आपल्या जीवनामध्ये आपण प्रत्येक वेळेला ताण तणाव, भीती आणि ह्या अशा प्रत्येक गोष्टीमधून जात आहोत, जेणेकरून आपल्याला आरोग्य, आपलं मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य हे दोन्ही सांभाळावं लागतंय. आज आपण शारीरिक आरोग्य सांभाळतोय. प्रत्येक जण डॉक्टरकडे जात असतो, प्रत्येक जण व्यायाम करत असतो, प्रत्येक जण सगळ्या गोष्टी करत असतो. पण आपल्या शरीराच्या 2 गरजा आहेत. शारीरिक जे आजार आहे त्यासाठी शारीरिक आरोग्य सांभाळणं गरजेचं आहे आणि आपलं मानसिक आजारही सांभाळणं गरजेचं आहे. तुम्हाला खरं सांगायचं झालं तर आपलं शारीरिक जे आरोग्य आहे ते मानसिक आजारावर डिपेंड आहे. मानसिक आरोग्य जर आपलं चांगलं असेल तर आपण कुठल्याही शारीरिक आजारावर विजय प्राप्त करू शकतो. म्हणजे मोठमोठ्या आजारांवर, ज्यावर अजून इलाज नाही म्हणतात ना, अशा आजारावर सुद्धा आपण ज्या वेळेला आपलं मानसिक आरोग्य स्ट्रॉंग असतं त्यावेळेला आपण कुठल्याही आजारावर विजय मिळवू शकतो. ते मानसिक आजार म्हणजे काय किंवा मानसिक आरोग्य म्हणजे काय, कोण सांगू शकेल की मानसिक आरोग्य म्हणजे काय? आपण सगळीजण शारीरिक आरोग्य प्रत्येकाला माहित आहे, पण मानसिक आरोग्य म्हणजे काय? आपले विचार एकसारखं केंद्रित. ओके ओके, गुड. मी चांगले एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. सर, तुम्हाला काय वाटते मानसिक आजार म्हणजे काय किंवा मानसिक आरोग्य म्हणजे काय? विचारांचा बॅलन्स. सर, तुम्ही सगळ्यात आमच्या वयस्कर आहे आणि अनुभव आहात, तर तुम्हाला काय वाटतंय? मानसिक आजार हा बऱ्यापैकी मी अनुभवलेलं सांगेल, थोडंसं एक्सप्लेन करून बघा मी त्याला काय समजलं. मानसिकता अशी असते की आपल्याच घरामध्ये जे काही वातावरण निर्मिती झालेले असते त्याचा आपल्या मनावरती चांगला बी परिणाम होतो आणि वाईट बी परिणाम. राईट, बरोबर का? बरोबर. हा वाईट परिणाम घेऊन जगणारी व्यक्ती जी असते त्याला त्याच्यात सुधारणा करणं गरजेचं असते, पण तो करायचा प्रयत्न करत नाही. हा त्याचा मानसिक आजारच होऊन बसतो. बरोबर का? आणि चांगला ह्याचा जर विचार केला, म्हणजे चांगल्या गोष्टीचा जर मनावर परिणाम झाला असेल तर तो प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्ह दृष्ट्या बघत असतो. त्यामुळे त्याचं माइंड जे असतं ना ते स्ट्रॉंग बनत जातं आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सकारात्मक विचार येत असल्या कारणानं तुम्ही म्हटल्यासारखं असाध्य रोग सुद्धा आपण बरे करू शकतो. त्याचं कारण का, आपल्या मेंदूकडून ज्या काही शरीराला सूचना जात असतात त्या सूचना जर तुम्ही पॉझिटिव्ह देत गेला तर शरीर त्या पद्धतीने काम करायचं. मग माणूस जर निगेटिव्ह विचार करायला गेला तर असं आहे की मला नोकरीच नाही आता सध्या आणि मी काय करणार. तुझ्याजवळ अनंत पर्याय आहेत, पण ते शोधायचा प्रयत्न करत नाही माणूस. त्याच्यामध्ये एक न्यूनगंड निर्माण झालेला असतो की मी करू शकणार नाही, तर तो घेऊन जगणं ह्याला मानसिक आजार. बरोबर का? म्हणजे असे विविध अनुषंगाने आपण बघेल तसं त्याचा अर्थ काढू शकतोय. पण कसं आहे की माणसाचा ब्रॉड माइंड पाहिजे, म्हणजे माइंडेड माणूस पाहिजे. आणि तसा जर विचार करत गेला तर आपल्या समजा शरीराला एखादी व्याधी जरी झाली असेल तर ती घेऊन सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने जगू शकतो जर आपल्या मनावर नियंत्रण असेल. अशा पद्धतीची गोष्टी आहेत. काय खूप चांगल्या पद्धतीने मानसिक आरोग्य किंवा मानसिक आजाराबद्दल तिने एक्सप्लेन केलं. तर आपण मानसिक आरोग्य किंवा मानसिक आजार जर एक्सप्लेन करायचं असेल तर एका शब्दामध्ये आपण एक्सप्लेन करू शकतो,
मानसिक आरोग्य म्हणजे आपल्या मनाचे आरोग्य, मनाचा जे विचार आहे त्या विचारांचं आरोग्य. आता हे विचारांचं आरोग्य सर्व जपतात का? बस जपायचं तर जपायचं कसं, हा मोठा प्रश्न आहे. आता प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही टेन्शन आहे. 70,000 विचार आपल्याला मिनिटाला फिरत असतात. मिनिटाला 70,000 विचार आपल्या मनात फिरत असतात. तर ह्या 70,000 विचारांना माझ्या मानसिकतेवर किंवा माझ्या माइंडवर कोणता परिणाम होणार आहे? आपण ह्या विचारांना कंट्रोल करू शकतो का? आता एक जण म्हणतात की मानसिक आजार म्हणजे वेडेपणा. तर मानसिक आजार म्हणजे वेडेपणा नाही आहे. म्हणजे लोक सांगायला सुद्धा भेटतो की मला मानसिक आजार आहे, किंवा डिप्रेशन मध्ये सुद्धा सांगायला भेटतात. आता आम्ही मुलांचं काउन्सिलिंग करत असतो किंवा मुलांचं काही हे घेत असतो. त्याचबरोबर आता आम्ही काउन्सिलिंग सुद्धा चालू केलेलं आहे. म्हणजे जे बरेच लोक आज आम्हाला भेटायलेत किंवा मला हे त्रास आहे, मला असं होत आहे. आता परवा पूजा आपली समोरची, त्यांनी मला एक रेफरन्स दिला. त्यांच्या मैत्रिणीचा भाऊ हा थोडे मेंटल डिसऑर्डर मध्ये होता. त्याला झोपते किंवा जागेवेळी भीती वाटायची आणि तो पूर्ण डिप्रेशन मध्ये गेला. त्यामुळे गोळ्या औषधं वगैरे सगळे चालू होते त्याला. जसं की एक हे असं ड्रग्स असतात, ते ड्रग्स सगळे चालू होते. ड्रग्स खाल्ला तर झोप येणार नाही, तर झोप लागणार नाही अजिबात. सारखं खुळ्यासारखं बडबडणं काय होतं तर त्याला हॅल्युसिनेशन होतात, म्हणजे भास होतात काही गोष्टीचे. तर हे टाळण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची गरज आहे हे त्यांच्या घरातल्यांना किंवा कोणालाच माहित नव्हतं. तर त्यांनी डॉक्टर भरपूर केले, देव वगैरे केले, सगळ्या देवांचे ताईत वगैरे गळ्यात घातलेला होता, सगळं झालं होतं. पण त्याला एकही म्हणजे कमी झालं नव्हतं अजिबात. तर हे मानसिक आजार जो आहे, हा मानसिक आजार आपल्या विचारांसोबत बोलून, विचारांची देवाणघेवाण करून आपण ठीक करू शकतो, बरं करू शकतो. हे मानसिक आजार कधी होतो? ज्या वेळेला आपण चुकीचा विचार कंटिन्युअसली आपल्या मनाला देतो, त्यावेळेला आपलं मन त्या गोष्टी एक्सेप्ट करायला चालू करतं. आता काही गोष्टी आपण काही थेरॉटिकली आपण प्रूव्ह करणार की आपलं मन कसं काम करतं आणि आपल्या माइंड पर्यंत कशापर्यंत पोहोचवतं, ह्या गोष्टी आपण थोडे थेरॉटिकल आपण बघणारच आहेत. पण आपलं माइंड असं आहे की ज्या माइंडमध्ये काही गोष्टी आपण चांगल्या दिलं किंवा चांगल्या गोष्टी आपण त्याला सांगितल्या, स्टोअर केलं, तर ते त्या पद्धतीने काम करतं. आता माइंडचे काही रूल्स आहेत. आपण मेडिटेशन करतो, आपण सगळ्या गोष्टी करतो, पण माइंडचे रूल्स कधी वाचण्यात वगैरे आले तर माइंडचे रूल्स आहेत आपल्या. सर आपण सांगू शकता आपल्या माइंडचे रूल काय आहेत? ब्रेन नाही म्हणत मी, ब्रेन वेगळा पाडलाय, आपला माइंड वेगळा पाडलाय. समजून घ्या कन्सेप्टला. ही गोष्ट जर माणसाला समजली तर तो कधीच मानसिक परिस्थितीत किंवा मानसिक तुझं आरोग्य कधीच नाही ढासळणार, जर त्याला माइंड आणि ब्रेन मधला फरक कळला. आता हे माइंड काय आहे? आता हे माइंड आणि ब्रेन. आता ब्रेन म्हणजे आपण बाह्यमन म्हणू शकतो, माइंड म्हणजे अंतर्मन. ब्रेन जे आहे ते तर्क विचार वगैरे करू शकतं, त्याला जाणीव, प्रत्येक गोष्टीची जाणीव होते, ते डिसिजन घेऊ शकतं, ते म्हणजे हे करू शकतं, कुठल्याही गोष्टीला अपोज करू शकतं ब्रेन. आणि माइंड जे आहे, हे माइंडला रियालिटी आणि इमॅजिनेशन ह्यातला फरक समजत नाही. काय सांगालोय? आपल्या माइंडला इमॅजिनेशन आणि रियालिटी ह्याचा काहीही जमीन आसमानचा फरक नाही आहे. थोडं आपण माइंड सोबत बोलू, एक ऍक्टिव्हिटी करू आपण. ज्याच्या तुमच्या हातात घड्याळ असेल ते घड्याळ काढून ठेवा बाजूला. आज आपण थोडं माइंड सोबत बोलू. आपण डोळे उघडून आपण तुमच्या ब्रेन सोबत बोलत आहोत. कोणासोबत? तुमच्या ब्रेन सोबत बोलतो. आता आपण तुमच्या माइंड सोबत बोलू. माइंड कसं काम करते? मग त्याला इमॅजिनेशन, मी काय बोलू, इमॅजिनेशन आणि रियालिटी ह्याच्यामध्ये फरक समजत नाही. ठीक आहे.
तर आपण काय करू, तुम्हाला भ्यायची गरज नाही, मी कोणाला हिप्नोटिझम नाही करणार. कारण मागच्या वेळी काय झालं, काही गोष्टी आम्ही करायला आणि भीती वाटली मग मी हिप्नोटिझम होतोय काय, अशी भीती वाटली. आपलं हिप्नोटिझम वगैरे काय करत नाही. हे एक रेग्युलर आपल्या मानसिक आरोग्याबद्दल काही जाणून घ्यायचं, त्या संदर्भात आपल्याला एक प्रॅक्टिकल आपण करून बघणार आहे. त्या प्रॅक्टिकल मध्ये काय, तर आपल्याला काय करायचं आहे, डोळा झाकायचा आहे, हात पुढे करायचे असा, असा पुढे काका, असा असं, हा ठीक आहे, असा थोडं करा. आणि आपल्याला विचार करायचा आहे, इमॅजिनेशन करायचं आहे. व्हिज्युअलाइज आणि इमॅजिनेशन सुद्धा फरक आहे. व्हिज्युअलाइज आणि इमॅजिनेशन, इमॅजिनेशन म्हणजे विचार करणे. ठीक आहे, आपल्याला विचार करायचा आहे. आता डोळे झाका आणि दीर्घ श्वास घ्यायला चालू करा. एक 10 वेळा 15 वेळा दीर्घ श्वास घ्या. श्वास घ्या, श्वास सोडा, 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 श्वास घ्या, श्वास सोडा. ओके, डोळे झाकून श्वास घ्या, श्वास सोडा. आता असं इमेजिन करा, असं विचार करा की आपल्या डाव्या हाताला म्हणजे ते हवेत उडतेले फुगे असतात ना नायट्रोजनचे, ते डाव्या हाताला बांधलेत. ओके, एक 5-6 फुगे आहेत, ते डाव्या हाताला बांधलेत, एक 5-6 फुगे आहेत. आणि एका हातामध्ये 5 बुक आहेत. डाव्या हातामध्ये आपले जे बलून बांधलेत आणि एका दुसऱ्या बाजूला, उजव्या बाजूला 5 पुस्तकं वगैरे 5 ठेवलेले. आता थोडं थोडं तुम्हाला इमॅजिन करायचं येते की बाबा ते आहे, बाबा माझ्या डाव्या हाताला फुगे बांधलेत, उजव्या हातात बुक आहेत, 5 बुक आहेत. इमॅजिन करा, विचार करा, फक्त विचार करा. सांगा तुमच्या माइंडला की माझ्या डाव्या हातात फुगे बांधलेत आणि उजव्या हातात बुक आहे. हा, तर आपण काय करू, हे इमॅजिन करा, इमॅजिन करा. आता जिथे 5 फुगे आहेत ना, तिथे 2 फुगे अजून वाढवू आपण. तुमच्या एका हाताला जे फुगे बांधलेत ना, त्या फुग्याला 2 फुगे अजून वाढवू. तुमचं जो फुगे बांधलेला हात आहे तो प्रेशरनं वर येईल आणि तुमच्या दुसऱ्या हातात ना बुक, अजून 2 बुक वाढवू. त्यामुळे दुसऱ्या हातात प्रेशर जास्त वाढतोय, त्यामुळे ते प्रेशरनं खाली जाणार आहे. इमॅजिन करायचंय, विचार करायचा आहे, इमॅजिन करा, फील करा. तो प्रेशर अजून वाढतोय, फुगे अजून वाढवतो आपण दुसऱ्या हातात, ह्या हातात अजून 2 बुक वाढवतो, तो प्रेशर अजून वाढत जाईल. तुम्हाला ज्या हातात बुक आहे त्या हातात बुकामध्ये तुमचा हात खाली 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 खाली, वजन जसं बुकचं वाढत जाईल तस तसं तुमचे हात खाली जाईल. जिथं बलून्स बांधतात ते बलून हात तुमचं वर 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 जाईल. जसं तुम्ही इमॅजिन कराल, जसं विचार कराल, जसं विचार कराल तसं विचार करा. अजून 2ची वेट तुमच्या एका हातात पडले, जिथे पुस्तकं ठेवले त्यात अजून 2ची भर पडली आहे, 2 पुस्तकांची भर पडलेली आहे. आणि ह्या हातात अजून 2 बलून्स जास्त वाढलेत, अजून 2 बलून जास्त वाढलेत, अजून 2 बलून जास्त वाढले, अजून 2 बलून जास्त वाढले, अजून 2 बुक ठेवलेत, अजून वेट जास्त होतोय. आता वेट जास्त होतोय, वेट जास्त होतोय, वेट जास्त होतोय. आता बलून बांधल्यानं तो जास्त प्रेशरनं वर येत चाललंय आणि खाली. आता हाताला आपल्या जे प्रेशर, लास्ट प्रेशर आहे, ते लास्ट प्रेशर आपल्या हाताला पडलेलं आहे. शांत शांत. आता रिलॅक्स व्हा, रिलॅक्स व्हा, डोळे उघडा. ओके ओके. कोण कोण फील केलं वेटला, वेटला फील केलं? 1 2 3 4 वेटला फील केला. हा ओके. हा काय आलं? ठीक आहे. नाही, कसं असतं माहिती आहे काय, तुम्ही काही जण इमॅजिनेशन करू शकतात, काही जण इमॅजिनेशन करू शकत नाही.
कोणाकोणाला इमॅजिनेशन करता आलं नाही, सर आपल्याला इमॅजिनेशन करता आलं? प्रयत्न केला. नाही नाही नाही, मी प्रयत्न केला. ह्यात पर्सनॅलिटी असते आपली. 3 पर्सनॅलिटी आपल्या शरीरात. 3 पर्सनॅलिटी कोणकोणत्या? कायनेटिक पर्सनॅलिटी. कायनेटिक पर्सनॅलिटीचा माणूस खाली बघून बोलत असतो, किंवा कुठलीही गोष्ट त्याला विचारली तर तो खाली बघून. आता हा पर्सन काय असतो, ह्याला फील पाहिजे असतं. कसं पाहिजे असतं? फील पाहिजे असतं. म्हणजे समजा एखादी गोष्ट, त्याचा बर्थडे आहे, त्या बर्थडेला तुम्ही समजा की मोठे मोठे होल्डिंग लावले, त्याचे टीव्हीवर त्याच्या बर्थडेसाठी डीजे वगैरे लावला, तर त्याला वाटणार नाही त्याचा बर्थडे साजरा व्हायलाय, वाटणार नाही. त्याला कधी बर्थडे साजरा होईल माहिती आहे काय? ज्या वेळेला लोक स्वतःहून त्याला हॅपी बर्थडे सगळी फील होऊन त्याला फिलिंग देईल ना, त्याला हॅपी बर्थडे वाला, त्यावेळेला त्याला फील माझा बर्थडे आहे. आता दुसरे असतात ते पर्सन, ते कंटिन्युअसली समोर बघून बोलत असतात. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं समोर बघून एक्सप्लेनेशन देणं. प्रत्येकजण तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करा, दुसऱ्याला ऑब्झर्व करा, की तो पर्सन असतो तो व्हिज्युअलायझर. म्हणजे त्याला दिसलेलं, समोर काय चालू आहे फक्त दिसलेलं त्याला आनंद वाटतो. बाबा समोर जे दिसेल त्याच आनंद वाटतो त्याला. डिजिटल होल्डिंग किंवा हे पाठवा तर तो आनंद वाटतो त्याला. आणि तिसरा पर्सन असतो तो आयडोलाइज. म्हणजे त्याला ऐकणं खूप भारी वाटतं. जसं एकी जण गाण्याला फिलिंग असं, बाबा गाणं मस्त आहे, त्याला गाणे खूप आवडतात, तो आयडोलाइज. आता ज्यांनी फील केला, तुम्ही फील केला, तुम्ही कॅनेटिकल. आता ह्यात तुम्हाला आपल्या जीवनामध्ये तुम्ही फील करून जगता, सगळ्या गोष्टी फील करून जगता. सेम इथं तुमच्यासोबत का झालं नाही याचं कारण की तुम्ही ते व्हिज्युअलाइज करू शकला नाही. आता ज्यांनी व्हिज्युअलाइज केलाय त्यांना तो फिलिंग विचारा की 1 2 3 बऱ्यापैकी तुम्ही व्हिज्युअलाइज केलं, तसं झालं तुमचं बऱ्यापैकी. हा, आता आपलं माइंड इमॅजिनेशन आणि सत्य परिस्थितीचा कधीही म्हणत नाही की ते सत्य की इमॅजिनेशन त्याला समजत नाही. त्यामुळे मानसिक आजार कसा होतो हा प्रश्न तिथनं चालू होतो. आपल्याला मानसिक आजार कसा जडायला चालू होतं, जसं की सरांनी सांगितलं की आपल्या विचारांवर सगळ्या गोष्टी आहेत. बरोबर आहे सर? आपल्या विचारांवर सगळी गोष्टी आहेत. आपण विचार जसा करतो तसं आपल्यासोबत घडत जात आहे. काही गोष्टी मी सांगितले बा एखाद्या लहान मुलाने किंवा व्यक्तीला की तू ह्या गणितामध्ये वीक आहेस, तुला सुधारलं पाहिजे, तर तो काय करणार, तो सुधारायचा प्रयत्न करणार. अनेक गोष्ट अशी बोलली की गणितात तू वीक आहेस, तुझं काय होऊ शकत नाही. आता ही गोष्ट त्याच्या कुठे गेली, माइंड मध्ये, कारण तो फील केला. आपलं मन नुसता विचार करून किंवा नाही, तुला फील झालं, फिलिंग इथपर्यंत आली आणि ते फिलिंग आल्यानंतर ते माझं होऊ शकत नाही, तर त्याला गणितात आपोआप कमी मार्काचं पडायला चालू होतं. किंवा एका व्यक्तीसोबत रिलेशन मध्ये आहे आणि त्या रिलेशन मध्ये तुझं आणि माझं रिलेशन मध्ये काही होऊ शकत नाही, तर ज्या वेळेला ते त्याच्या मनाला लागतं तर तो व्यक्ती आपोआप स्वतःहून बाजूला जायचा प्रयत्न करतो. ते रिलेशन हळूहळू. आता बरेच माझ्याकडे डिवोर्सची केस आली होती, म्हणजे आता आम्ही हे सुद्धा डिवोर्सचे केसेस वगैरे सॉल्व्ह करायचे पण प्रयत्न चालू केले. तर नातेसंबंध वगैरे आमचं, आता माझं सर्टिफिकेशन आलं की बाबा मी एक सायकोलॉजी काउन्सिलर करू शकतो आणि मी बरेच आता लगभग 3 ते 4 केसेस सॉल्व्ह केलेत. एक डिवोर्सचा केस होता, दुसरा होता हॅल्युसिनेशन म्हणजे त्याला भास व्हायचे, तिसरा होता तो म्हणजे त्याला आत्महत्या करू वाटत, कारण त्याच्या जीवनामध्ये असं बऱ्याच गोष्टी घडून गेल्या, त्या घडून गेलेल्या गोष्टीमुळे त्याला आत्महत्या करू वाटत. अशी सुद्धा एक केस आली होती माझ्याकडे.
तर आपल्या जीवनामध्ये 50% हा भाग आपल्या घरच्यांचा म्हणजे घरचं वातावरण आहे, त्याच्यापासून आपली इमॅजिनेशन तयार होते किंवा आपलं जे माइंड आहे हे घरच्या वातावरण जे आहे ते 50% जे घरचं वातावरण आहे घरच्या वातावरणावर तयार होते. 20% आहे ते आपल्या नातेवाईक फ्रेंड्स ह्यांच्यासोबत राहून आपले माइंड तयार होतं. आणि 20% जे आपलं जेनेटिक असतं त्यात आपण कोण चेंजेस करू शकत नाही. जेनेटिक म्हणजे काय, आपल्या आई वडिलांकडून भेटलेलं, आपल्या आई वडिलांकडून जे भेटलेलं आहे त्यात कोण चेंजेस करू शकत नाही. 50% जे आपलं घरचं वातावरण आहे ह्या घरच्या वातावरणात आपलं माइंड तयार होतं. 20% आहे 30% आहे ते आपल्या आसपास फ्रेंड सर्कल नातेवाईक ह्यांच्यामुळे आपलं माइंड तयार होतं आणि त्यानुसार मानसिक परिस्थिती आपली तयार होत असते. तर हे चेंज जर आपल्याला करायचं असेल आपल्या स्वतःला, तर आपल्या माइंडला चुकीच्या गोष्टी एंटर करणं बंद करा. शब्द दिले असेल, कारण तो आपले एक पोषण आहार आहे आपल्या मनाचा, आपण आरोग्याचा आपल्या शरीराचा आपण घेतो की बाबा तेलकट खायचं नाहीये, तेलकट खायचं नाहीये, बाहेरचं खायचं नाहीये. पण आपल्या मानसिक आरोग्याला काय गरजेचं आहे, त्याचा आहार कोणता, तर विचार. विचार विचार हे त्याचा आहार आहे. आता आपण आहार घेत आहोत आपल्या मनासाठी, आपल्या माइंडसाठी आपण आहार घेत आहोत. आता माझे शब्द जे आहेत, माझं जे मी नॉलेज घेतलंय त्या नॉलेज घेतलेलं तुमच्यापर्यंत मांडवलंय, म्हणजे तुम्हाला तुमच्या मनाचा आहार द्याल. काय बोलतोय मी, तुमच्या मनाचा आहार द्याल. आता हा आहार अजून पोषक कसा करू शकतो, आपल्या विचारांचा आहार आपण अजून पोषक कसा करू शकतो, तर बरेच आपल्या गौतम बुद्धांनी सुद्धा सांगितले की मेडिटेशन, ध्यान, विपස්සना, अशा बऱ्याच गोष्टी. NLP आहे, त्यात NLP सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करतं आपल्या शरीरावर. तर मेडिटेशन ज्या वेळेला आपण करतो त्या वेळेला आपलं माइंड 10 पटीने जास्त ऍक्टिव्ह होते. माइंड, ब्रेन तर ऍक्टिव्ह असतंच, पण आपलं माइंड जर आपल्याला 10 पटीने जास्त, कारण माइंड इतकं स्ट्रॉंग आहे, इतकं स्ट्रॉंग आहे, तुम्हाला झालेलं फिलिंग्स ते सत्यात कसं आणायचं ह्याचा विचार ते माइंड करत असतो. तो सत्य कसा होईल, आणि तुम्ही चुकीचा जर विचार करत असाल तर चुकीचं, वाईट आणि चांगलं यामध्ये संबंध नाहीये. तुम्ही वाईट सांगा, चांगलं सांगा. तुम्ही समजा तुमच्या छातीत दुखतोय आणि तुम्ही विचार करताय की मला हार्ट अटॅक आलाय का, मला हार्ट अटॅक आलाय का, कंटिन्युअसली ज्या वेळेला तिथं पोहोचेल ना तर 100% तुम्हाला हार्ट अटॅक आहे. तुम्ही ज्या वेळेला म्हणताय की तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन, कोण ऐकून नाही ते लॉ ऑफ अट्रॅक्शन, सर तुम्हाला पण माहित असेल लॉ ऑफ अट्रॅक्शन. लॉ ऑफ अट्रॅक्शनचं एकीचं म्हणतात की मला पैसा पाहिजे, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. पण त्यांच्यात कसं असतं, लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये तिने विचार करतात की मला हे पाहिजे, माझ्याकडे आहे, आता मी एक धनवान व्यक्ती आहे, मी एक आरोग्य व्यक्ती आहे, मी पूर्ण माझं शरीर छान आहे, मी निरोगी आहे. पण ज्या वेळेला तिने फील करतात की बाबा मी फक्त आहे म्हणतोय पण माझ्याकडे आता काहीच नाही आहे, 1 रुपया नाही खिशात, पैशाची तंगी चालू आहे किंवा माझं आरोग्य असं चालू आहे, असं चालू आहे. ज्या वेळेला आपण असा विचार करतो त्यावेळेला ते फील करतो आणि तुमचं माइंड फिलिंगला एक्सेप्ट करतं, तुमच्या वर्डला एक्सेप्ट करत नाही. त्यामुळे कधी कधी लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्या शरीरावर काम करतं. बरोबर आहे. तर काही गोष्टी आपण जाणून घेतलाय. तर मेडिटेशन किंवा सेल्फ हिप्नोसिस मेडिटेशन असू दे किंवा कोणत्याही गोष्टी असू दे आपल्या शरीराला खूप गरजेचं आहेत, कारण आपलं माइंड 10 टाइम पुढे घेऊन जातं. आपलं ज्या वेळी आपण मेडिटेशन करतो ना, आज लेट केलात, 10 टाइम आपलं माइंड आपल्याला पुढे घेऊन जातं, 10 टाइम आपण पुढे जाऊ शकतो. आणि हे मेडिटेशन जसं तुम्ही मला एक व्हिडिओ पाठवला त्या पद्धतीने करू शकताय. तुम्हाला मी ओपन क्लोज टेक्निक मागच्या वेळेला शिकवली होती, बरेच जण होते इथं, कोण होता असं आहे काय, बरेच जण ओपन क्लोज टेक्निक साठी होते. आज आपण काही गोष्टी असं करू की आपल्या माइंडला आपण किंवा आपल्या आतल्या डिझीजला किंवा आपल्या शरीरात कोणती जर व्याधी असेल, आपल्या मनात कोणती शंका असेल, मनात कोणती घर करून राहिलं असेल, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण काढून टाकू. चालेल? वेळ आहे प्रत्येकाला?
हा 15 मिनिट ओके वेळ आहे की आपल्या शरीरामध्ये आपल्याला सगळे डिसीज आपल्या शरीरातून काढून टाकू. ठीक आहे. ज्याला टेकून बसायचं टेकून बसा, ज्यांना खुर्चीवर बसायचं त्यांना खुर्चीवर बसा. 100% तुम्ही म्हणजे तुम्हाला हे होणार नाही आहे, हिप्नोटिझम नाही करणार आहे. तुम्ही एका अशा दुनियेत जाणार आहे ज्या ठिकाणी तुम्हाला इथं काय चालू हे जरा जास्त समजणार नाही. ज्याला झोप पण येऊ शकते ते खाली झोपू शकते. त्यामुळं ज्याला टेकून बसायचं टेकून बसा, ज्यांना खुर्चीवर बसायचं त्यांना खुर्चीवर बसा. तुम्हाला तुमच्या माइंड मधून ठीक आहे. हा फर्स्ट टाइम पहिला सांगतो तुम्हाला हिप्नोटिझम नाही करताय मी. हा आपल्याला काय करायचं आहे, आपल्या शरीरातील सगळ्या ज्या गोष्टी आहेत माइंडला 10 टाइम वाढवायचा. म्हणजे 10 टाइम आपलं माइंड ग्रोथ करायचं. ते कधी करू शकतो, ज्यावेळेला आपला माइंड ऍक्टिव्हेट असेल. आता ब्रेन ऍक्टिव्हेट आहे, ब्रेन विचार करत आहे, तर्क वितर्क करत आहे, हे खरं आहे का खोटं आहे. ते असंच असेल कशावरनं, हे माइंड आहे ना तर्क विचार करू शकतं. माइंड नॉलेज घेऊ शकतं, त्या नॉलेजचं वापरू शकतं. माइंड एव्हरीथिंग करू शकतं. म्हणजे तुम्ही चुकीचं सांगितला चुकीचं करणार. आणि ते रियालिटीमध्ये कसं आणायचं, जेव्हा फील करतं, कधी कळतं वर्ड्स महत्वाचे आहेतच, शब्द महत्वाचे आहेतच, पण ज्या वेळी आपण त्या गोष्टी फील करतो, फिलिंग खूप महत्वाची आहे आणि ते फिलिंग आपल्या मनापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. आता हे फील कसं करायचं, किंवा आपलं माइंडला तुम्ही ध्यान करता, मेडिटेशन करता, अजून 10 टाइम आपण मेडिटेशन मध्ये आत कसं जाऊ शकतो, डीप कसं जाऊ शकतो, ते तुम्ही आता मी जे सांगालोय हे तुम्ही घरी करू शकता, किंवा एक रेकॉर्डिंग करून ठेवा. त्या रेकॉर्डिंग मध्ये तुमचे जे काही शब्द असतील ते शब्द रेकॉर्डिंग करून ठेवा. त्या शब्दांना तुम्ही हेडफोन टाकून तुम्ही ऐकू शकता. रिलॅक्सली कुठं टेकून बसा किंवा खुर्चीवर बसा. ओके, शांत बसा. सर तुम्ही चेअरवर बसा. हा चेअरवर बसा, झोप येऊ शकते. ठीक आहे. तर ज्यांना इमॅजिनेशन व्हिज्युअलाइज करता येत नसेल ना, त्यांनी इमॅजिनेशन करा. इमॅजिनेशन म्हणजे विचार करायचा आहे. आपण जसं विचार बोलतो ना मनात, तसं विचार करायचा आहे. ठीक आहे. आणि ज्यांना इमॅजिनेशन करता येईल त्यांनी इमॅजिनेशन, किंवा व्हिज्युअलाइज करता येईल त्यांनी व्हिज्युअलाइज करा. आणि ज्यांना व्हिज्युअलाइज होत नसेल, कारण व्हिज्युअलाइज का होत नाही तर त्यांनी काही जण ऑडिओचे प्रश्न असतात, त्यांना इमॅजिनेशन करताच येत नाही. तुम्ही कितीही सांगा मग इमॅजिनेशन करायला, त्यांना करताच येत नाही. पर्सनॅलिटी वेगवेगळी असते प्रत्येकाची पर्सनॅलिटी एक नसते, प्रत्येकाची पर्सनॅलिटी वेगवेगळी असते. अभ्यास करताना सुद्धा प्रत्येक जण एकमेकाच कॉपी नाही करू शकत. मला लिहूनच पाठ होईल, मला बडबडूनच पाठ होईल, किंवा मला ऐकूनच. प्रत्येकाची पर्सनॅलिटी वेगवेगळी असते, प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतो. ओके, तर कशा पद्धतीने बसा. हा चालेल, लावा. ठीक आहे. आता तुम्ही रिलॅक्सली कुठेही बसा, रिलॅक्सली बसा, शांत बसा. हात वगैरे रिलॅक्स ठेवा, मान रिलॅक्स ठेवा, सगळं रिलॅक्स शांत ठेवा. कुठल्याही पोझिशन मध्ये बसायचं नाही, आपल्याला शांत बसायचं. ओके, रिलॅक्स. आपल्याला पेन नाही होणार, आपल्याला कोणतीही गोष्ट हे होणार नाही, अशा गोष्टीमध्ये शांत बसा. ठीक आहे. तुमचं चष्मा वगैरे असेल तर चष्मा काढून ठेवा. ओके, हातात वॉच असेल तर वॉच काढून ठेवा.
वॉच, बाकी काही नाही. ठीक आहे. तर फर्स्ट टाइम करायचं आहे, आपल्या ध्यानामध्ये श्वासाला खूप महत्व आहे. श्वास घेणं, श्वास सोडणं, श्वास घेणं, श्वास सोडणं, ह्या गरजेचं असतात. पाणी असेल तर, कारण जी आपण पोझिशन करतो थोडंसं ऑक्सिजन लेवल खूप वाढेल, आपली शरीरातली ऑक्सिजन लेवल आता वाढणार आहे, त्यामुळे पाण्याची गरज आपल्या शरीराला लागू शकते. आता पाणी नसेल इथे कुठे, ठीक आहे का. फक्त काय होईल, जरा थोडंसं तुम्हाला घशाला कोरड पडणे, होठ सुखे होणे असं जरा होईल, पण हे करा, कारण ऑक्सिजन लेवल आपल्या शरीरातलं वाढत असतो. म्हणजे आता आपण ज्या गोष्टी करणार आहे ह्या गोष्टीनं आपलं ऑक्सिजन लेवल वाढणार आहे. नाही घेत दोन किती 11:45 आहे. 11:45 एक 12 वाजेपर्यंत आपण स्टॉप करू. दीर्घ डोळे झाकून 5 वेळा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. डोळे झाका आणि 5 वेळा दीर्घ श्वास घ्या. शांत बसा. मोबाईल सर्वांनी सायलेंट करा. ओके, रिलॅक्स. डोळे झाकूनच ठेवा. आता एक इमेजिनिंग करायचं आहे की आपल्या समोर एक ब्लॅकबोर्ड आहे. ज्यांनी इमेजिन करायचं समोर ब्लॅकबोर्ड आणा. ज्यांना इमेजिनेशन करतायत त्यांनी समोर ब्लॅकबोर्ड आहे असा एक विचार करा. ब्लॅकबोर्ड आहे, समोर एक 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 ब्लॅकबोर्ड आहे. विचार करा की समोर एक ब्लॅकबोर्ड आहे तुमच्या. ओके, समोर एक ब्लॅकबोर्ड आहे. समोर एक ब्लॅकबोर्ड आहे. त्या ब्लॅकबोर्डवर एक सर्कल ड्रॉ केला आहे. एक गोल सर्कल, मोठा सर्कल ड्रॉ केलेला आहे पांढऱ्या खडून. काळ्या कलरचा ब्लॅकबोर्ड आहे, ते जर पांढऱ्या खडून एक मोठा सर्कल तयार करायचा आपल्याला. तुम्ही एक सर्कल काढा. काहीच नाही करायचं डोळ्याने. एक एक जण डोळ्याने असं सर्कल काढतात, काही नाही. आपल्याला फक्त विचार करायचा की त्या ठिकाणी एक मी सर्कल काढतोय, ज्या ब्लॅकबोर्डवर एक सर्कल काढतोय. बाकी काहीच नाही करायचं, ना ऍक्शन करायचं आहे, ना काय करायचं, ना काय करायचं. एक सर्कल आपल्याला त्याच्यावर काढायचं आहे. ओके, आता त्या सर्कल मध्ये आपल्याला खडूनी 100 हे वर्ड लिहायचं, शब्द हे करायचं, लिहायचं आपल्याला 100 हा आकडा लिहायचा आहे. 100 पांढऱ्या खडून आपल्याला त्या ठिकाणी 100 हा आकडा काढायचा. 100 हा आकडा काढायचा. काढला. 100 हा आकडा खडूनी काढायचा. आता तो 100 आकडा आपल्याला एक कापड किंवा डस्टबिन असतं त्यानं पुसायचं आहे. पुसण्याचं जे काय साहित्य असेल तुमच्या मनात ते साहित्य आपल्याला घेऊन तिथं पुसायचं आहे. फक्त 100 पुसायचं. तो सर्कल पुसला नाही पाहिजे. 100 पुसायचं आहे. तो सर्कल पुसला नाही पाहिजे. फक्त 100 पुसायचं आहे. काय म्हणतो मी तुम्हाला, फक्त तुम्ही लिहिलेलं 100 जे आहे तो 100 पुसला पाहिजे. आता काय करा, त्याच खडून परत 99 काढा. 99 त्याच खडून आपल्याला त्या सर्कल मध्ये 99 हा आकडा लिहायचा आहे. त्याच खडून आपल्याला 99 हा आकडा लिहायचा आहे. त्याच खडून आपल्याला 99 आकडा लिहायचा. परत डस्टर घ्या. तो 99 आकडा विदाउट त्या सर्कलला टच होता आपल्याला पुसायचा आहे. काय करायचं आहे, पुसायचं आहे. विदाउट त्या
आकड्याला सर्कलला टच होतो तो पुसायचा आहे. आता तुम्ही जसं आकडे लिहाल तसं तुमचं माइंड शांत, मन शांत आणि तुम्ही रिलॅक्स होत जाल. रिलॅक्स होत जाईल. आता त्या सर्कलमध्ये आपल्याला 98 म्हणजे 98 घ्यायचं आहे आणि त्या बरोबर सर्कलमध्ये आपल्याला 98 लिहायचं आहे. काय लिहायचं आहे? 98 लिहायचं आहे. लिहा 98. 10 टाइम तुम्ही अजून रिलॅक्स होत जाल. डस्टर घ्या, तो 98 बिना सर्कलला टच करता आपल्याला पुसायचं आहे. बिना सर्कलला टच करता आपल्याला पुसायचं आहे. ओके, रिलॅक्स. परत त्या सर्कलमध्ये 97 लिहायचं आहे. परत डस्टर घ्यायचं आहे. विदाउट सर्कलला टच करता आपल्याला ते पुसायचं आहे. आकडा लिहिणं, पुसणं, जसं तुम्ही लिहिताय, जसं पुसताय, तसं 10 टाइम तुम्हाला रिलॅक्सेशन, तो 10 टाइम तुमचं बॉडी रिलॅक्स होत जाणार आहे. 10 टाइम तुमचं बॉडी शांत होत जाणार आहे आणि तुम्हाला एक छानशी झोप येत जाणार आहे. बॉडीला रिलॅक्स वाटत जाणार आहे. रिलॅक्स. आता 96 लिहा. कडून 96 लिहायचं आहे. 96 लिहायचं आहे. परत डस्टर घ्या. परत तो आकडा पुसा. परत तो आकडा पुसा. आता 10 टाइम डीपर, 10 टाइम डीपर, 10 टाइम डीपर आज जाल. तुमचं माइंड पूर्णपणे ऍक्टिव्हेट होण्याच्या पुढे जाईल. ओके. आता 95 लिहायचं आहे. 95 लिहायचं आहे. जसं तुम्ही लिहिताय परत डस्टर घ्यायचं आहे. परत पुसायचं आहे. परत पुसायचं आहे. अजून तुम्ही शांत होत झाला, शांत होत जाल, रिलॅक्स होत जाल. तुम्हाला झोप येत जाईल, सुप्त झोप येत जाईल. 94 94 94 आपल्याला लिहायचं आहे. लिहायचं आहे. लिहा. इमॅजिन करा, विचार करा की तुम्ही ते लिहिताय. परत आपल्याला पुसायचं आहे. परत डस्टर घेऊन पुसायचं आहे. परत डस्टर घेऊन पुसायचं आहे. परत डस्टर घेऊन 93 लिहायचं आहे. 93 लिहायचं आहे. परत डस्टर घेऊन पुसायचं आहे. विचार करा, 93 डस्टर घेऊन पुसायचं. 92 लिहा. 92 लिहा. 10 टाइम डीपर. 10 टाइम तुम्हाला झोप वाढत जाईल. तुमच्या शरीराची झोप 10 टाइम वाढत जाईल. ओके. 10 टाइम तुमची झोप वाढत जाईल. 10 टाइम तुमची झोप वाढत जाईल. 10 टाइम तुमची झोप वाढत जाईल. 92 लिहून पुसायचं आहे. 91 91 लिहायचं आहे. लिहा. डस्टर घ्या. पुसून टाका. विदाउट सर्कलला टच करता. सर्कलला शिवायचं नाही आहे. सर्कलला टच होता कामा नाही. ओके. रिलॅक्स. आता 90 परत तुम्हाला 90 लिहायचं आहे. परत डस्टरने घेऊन परत पुसून टाकायचं. ठीक आहे. रिलॅक्स. 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 तुम्ही जसं लिहिताय, पुसताय, तसं तुम्ही अजून डीप 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 89 लिहायचं आहे. 89 परत ते पुसायचं आहे. रब करायचं. 88 लिहायचं आहे. परत ते रफ करायचं.
पुसून टाकायचं. 87 87 लिहायचंय, लिहा, परत ह्या सर्कल मधून पुसून टाका. ओके. 86 लिहा, परत त्या सर्कल मधून पुसून टाकायचं. 85 लिहा, परत त्या सर्कल मधून पुसून टाका. जसं तुम्ही लिहिताय, पुसून टाकताय, तुमचं माइंड अजून ऍक्टिव्ह होत चाललंय, तुमचं माइंड शांत होत चाललंय, तुमचं माइंड पूर्णपणे क्लिअर होत चाललंय, रिलॅक्स होत चाललाय. अजून 10 टाइम झोप येत चालली तुम्हाला, 10 टाइम झोप येत चालली, शांत होत चाललंय. रिलॅक्स 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 रिलॅक्स. 84 लिहायचंय, पुसायचंय परत. 83 लिहायचंय कडून, परत पुसून घ्यायचंय. 82 लिहायचंय, परत पुसायचंय. 81 लिहायचंय, परत पुसायचंय. 80 लिहायचंय, 80 लिहायचंय आणि पुसायचंय. आता आपण असंच तुम्ही जे लिहिताय ते लिहिता पुसता इमॅजिन करा की तुम्ही अशा एक बागेत बसलाय, ज्या बागेत एक छानस एक तळ आहे, छानस तळ. इमॅजिन करा, छानसे तळ आहे, गुलाबाची फुल लागलेली आहेत, कमळ आहे, त्या ठिकाणी फुलपाखरू उडत आहेत, खूप सारी फुलपाखरं घिरट्या घालत आहे. थोडस अंधार झालाय, म्हणजे एक सांज आहे, सूर्य थोडासा मावळत चाललाय. शांत बसलाय तुम्ही, तुमच्यासोबत तुमची आवडती व्यक्ती आहे, आणि तुम्हाला रिलॅक्स वाटत चाललंय. आसपास पक्षी आहेत, पक्ष्यांचा आवाज येतोय. विचार करा, पक्ष्यांचा आवाज येतोय, किलबिलाट आहे. आपण आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत बोलत बसलेलो आहोत. आपण आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत बोलत बसलेलो आहोत. आता परत आपण 80 पासून 1 पर्यंत मेजणार आहोत. एक शिडी आहेत, काचेची शिडी आहे. ओके. शिडीवर उभारला आहात तुम्ही, एक काचेची शिडी आहे, त्या शिडीवर उभारला आहात. आणि जसं मी काउंटिंग करीन उलट, तसं तुम्हाला एक पायरी खाली उतरायची आहे. काय करायचे? एक पायरी खाली उतरायची आहे. ओके. 80 ला आलतो आपण. 70 एक पायरी खाली उतरा, काचेची पायरीवर उभारला, पायरी आहे आणि त्या पायरीवर तुम्हाला खाली उतरायचं आहे. 70 60 खाली उतरा. जसं तुम्ही एक उतरताय, तुम्हाला अजून 10 टाइम रिलॅक्स, 10 टाइम झोप येत चालले, 10 टाइम रिलॅक्सेशन, 10 टाइम तुम्हाला झोप येत चालले, 10 टाइम रिलॅक्स, 10 टाइम झोप येत चालले. ओके. 60 50 तुम्ही अजून रिलॅक्स, अजून शांत, अजून काम, अजून रिलॅक्स, अजून शांत होत चाललाय. 40 अजून रिलॅक्सेशन, तुम्ही एक पायरी खाली उतरत चाललाय. अजून एक पायरी. 30 अजून एक पायरी खाली उतरलाय. रिलॅक्स 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 रिलॅक्स. 20 अजून रिलॅक्स, अजून शांत, अजून रिलॅक्सेशन. तुमच्या शरीराला झोप येत चालले, तुम्ही एक शांत वातावरणात जात आहात, तुम्ही एका शांत ठिकाणी पोहोचत आहात. रिलॅक्स. 10 आता अजून एक पायरी उतरलात खाली. 9 अजून रिलॅक्स, अजून डीप 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 डीप. 8
थोडस रिलॅक्स, डोकं पूर्णपणे शांत, माइंड एकदम कोणताही विचार नाही, 0. आता 8, अजून एक पायरी खाली उतरा. 7, अजून एक पायरी खाली. तुम्ही जसं उतरत चाललाय तसं तुमचं माइंड रिलॅक्स आणि झोप वाढत चाललंय. झोप वाढत चालली, झोप वाढत चालली, झोप वाढत चालली. 6, अजून एक पायरी खाली. 5, अजून एक पायरी खाली. 4, अजून एक पायरी खाली उतरायचं. 3, अजून एक पायरी खाली उतरायची आहे. 2, अजून एक पायरी खाली उतरायची आहे. 1, रिलॅक्स. पूर्ण खाली आलात तुम्ही. खाली आल्यानंतर तुमच्या समोर एक स्विमिंग पूल दिसते. इमॅजिन करा, एक स्विमिंग पूल आहे, त्यात पाणी फुल्ल भरलेलं आहे. इमॅजिन करायचं की त्यात पाणी फुल्ल भरलेलं आहे काय, आणि तुम्ही त्या पाण्यामध्ये डीप आत जाणार आहात आणि त्या ठिकाणी तुम्ही श्वास घेऊ शकता पाण्यात. यू विल बी सर्वाइव्ह. तुम्ही पाण्यात उडी मारायची आहे आणि खाली जायचं पाण्यात तळ्यात, आणि तुम्ही त्या ठिकाणी पाणी घेऊ श्वास घेऊ शकता. ओके, तुम्ही त्या ठिकाणी श्वास घेऊ शकता. पाण्यात उडी मारायची आहे, तळाला जायचं, तळात. ओके, पाण्याला उडी मारायच्या, तळात जायचं. आता त्या पाणी एक जादुई पाणी आहे, जे तुम्ही ज्या पाण्यात तुम्ही उडी मारलाय ते एक जादुई पाणी आहे. ते पाणी सगळ्या गोष्टीला शुद्ध करतं. सगळ्या डिसीज, जर तुमचं कोणतं दुखणं असेल तर ते तुमच्या शरीरामधून काढून टाकायचं काम करतं. जर तुमच्यात कोणता आत्मविश्वासाची कमी असेल, कोणताही तुमचा प्रॉब्लेम असेल, तो प्रॉब्लेम, चुकीच्या गोष्टी शरीरातून, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या शरीरातून बाहेर पडतायत. बघा, एका काळ्या रंगाचा असा आपल्या शरीरातून एक लिक्विड त्या पाण्यामध्ये बाहेर पडतोय, तुमच्या शरीरातून बाहेर पडतोय. एक काळ्या रंगाचा लिक्विड तुमच्या शरीरातून बाहेर पडतोय. डिसीज असू दे, कुठल्याही तुमच्या चुकीच्या गोष्टी असून दे, ते तुमच्या शरीरातून बाहेर पडतोय. आणि एक काळ्या रंगाचा लिक्विड तुमच्या शरीरातून बाहेर पडतोय, आणि त्या स्विमिंग पूलच्या पाण्यात, त्या स्विमिंग पूलच्या पाण्यात तो मिक्स होतो. त्या पाण्यामध्ये ज्यात तुम्ही उडी मारलाय त्या पाण्यात तो मिक्स होतोय. त्या पाण्यात तो मिक्स होतो. आता पाणी तुमच्या शरीरातील सगळ्या गोष्टी बाहेर निघत चालल्यात, आणि ते समुद्राचं पाणी, त्याचं पाणी पूर्णपणे ब्लॅक झालंय. म्हणजे ओरिजिनल प्युअर ब्लॅक. तुमच्या शरीरातल्या सगळ्या व्याधी, सगळ्या चुकीच्या गोष्टी त्यात मिसळून गेल्या, तुमच्या बाहेर शरीरातून निघून गेल्यात, आणि तो काही स्विमिंग पूल आहे तो पूर्णपणे ब्लॅक झालाय, पूर्ण क्रिस्टल ब्लॅक झालेला आहे. तुमच्या सगळ्या गोष्टी निघून गेलेल्या आहेत त्या पाण्यामध्ये, पाण्यामध्ये निघून गेलेल्या आहेत, पाण्यामध्ये निघून गेलेल्या आहेत, पाण्यामध्ये निघून गेलेल्या आहेत, पाण्यामध्ये निघून गेलेल्या आहेत, पाण्यामध्ये निघून गेलेल्या. रिलॅक्स. आता तुमच्या शरीरातील सगळ्या व्याधी, सगळ्या गोष्टी चुकीच्या, सगळ्या गोष्टी तुमच्या शरीरातून बाहेर पडलेल्या आहेत. आता आकाशातून एक रोशनी, एक पांढरा प्रकाश तो तुमच्या दिशेने येताना दिसणार. वरती बघा, तो प्रकाश वरून येत आहे तुमच्याकडे. तो एक आकाशातून पांढरा प्रकाश तुमच्या शरीराकडे येत आहे, तुमच्या जवळ येत आहे. आता तो प्रकाश तुमच्या पूर्णपणे जवळ आलाय आणि बरोबर तुमच्या डोक्याजवळ आलेला आहे. तो प्रकाश म्हणजे प्युअर सोल आहे. तो प्रकाश म्हणजे आपल्याला पूर्ण परफेक्ट बनवण्यासाठी, आपल्या प्रत्येक गोष्टीला चांगलं बनवण्यासाठी, आपलं कोणतेही दुखणं असू दे ते दुरुस्त करू शकतो, असा तो प्रकाश आहे. आता तो प्रकाश तुमच्या डोक्याजवळ आहे. तुमचं डोकं आहे, त्या डोक्याजवळ तो प्रकाश प्रवेश करतो तुमच्या शरीरामध्ये. तुमच्या
डोक्याजवळून तो प्रवेश करतोय तुमच्या शरीरामध्ये. शरीरात प्रवेश होतो, तुमच्या डोळ्याजवळ होतो तो प्रकाश. तुमचे डोळे छान सुंदर आणि निरोगी बनवतोय तो प्रकाश. तुमचं डोळे छान निरोगी सुंदर बनवतोय. त्यातून तुमच्या खांद्याजवळ येत आहे तो प्रकाश. तो प्रकाश तुमच्या खांद्याजवळ येत आहे. तुमचं शरीर तो शुद्ध करत आहे. तुमचं सगळं दुखणं नाहीसे करत आहे. तुमच्या शरीरातून सगळे डिसिजेस, तुमचे नकारात्मक विचार, तुमच्या सगळ्या गोष्टी तो काढून टाकलेला आहे. आता तुमच्या शरीरामध्ये चांगल्या गोष्टी, चांगल्या शरीराच्या सगळ्या गोष्टी ह्या चांगल्या भरत आहे. आत्मविश्वास वाढत आहे. आता छातीजवळ येतोय. छातीजवळ कोणताही रक्तामध्ये कोणताही प्रॉब्लेम असेल, ह्या सगळ्या गोष्टी तो सॉल्व्ह करणार आहे तुमच्या शरीरातून. तुमचं हृदय चांगलं करतो. तुमचं पूर्ण हृदयामध्ये हिलिंग पॉवर जनरेट होत चालली आहे. तुमच्या शरीरात एक ऊर्जा निर्माण होत चालले. तो प्रकाश तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या हृदयामध्ये सगळ्या डिसिजेस असलेले बाहेर काढतो. त्यानंतर तो प्रकाश जात आहे आपल्या पोटामध्ये. तो प्रकाश आपल्या पोटामध्ये सगळ्या गोष्टी नीट करत आहे. आपल्या सगळ्या गोष्टी आता तो आपल्या पायाद्वारे आपल्या पूर्ण शरीरामध्ये प्रवेश केलेला आहे. आपल्या पूर्ण शरीरामध्ये प्रवेश केला. तो शरीरामध्ये प्रवेश केला. आता आपल्या माइंड मध्ये 10 हत्तीचं बळ आलेलं आहे. आपण कोणत्याही गोष्टीला सामोरं जाण्याची आपली ताकद आहे. जे प्युअर सोल, जो आपल्या शरीरामध्ये प्रवेश केलेला प्रकाश आहे, तो प्रकाश आपल्याला 10 टाइम जास्त आपलं माइंड ऍक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला ताकद देत आहे. ओके, ताकद देत आहे. रिलॅक्स व्हा. आणि हीच ऊर्जा, हाच प्रकाश आयुष्यभर आपल्या शरीरात ठेवून आपल्या आत शरीरात तो प्रकाश राहणार आहे. आपल्याला ज्या वेळेला सुद्धा कुठल्याही पेनची जर आपल्याला जाणीव झाली, कोणत्याही अडचणीत जर आपण असो, तर तो प्रकाश आपल्याला पूर्णपणे त्या अडचणीतून बाहेर काढण्यास सक्षम बनवणार आहे. त्या प्रकाशावर पूर्णपणे बिलीफ ठेवा. पूर्णपणे त्याला स्वाधीन व्हा. त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा. तो तुमचा स्वतःवरचा विश्वास आहे, लक्षात ठेवा. त्या प्रकाशावरचा विश्वास म्हणजे तुमच्या स्वतःवरचा विश्वास. रिलॅक्स व्हा. रिलॅक्स. आता त्याच प्रकाशाची एनर्जी घेत, त्याच प्रकाशावर केंद्रित करत आपल्याला शांत, आपले सगळे डिसिजेस नाहीसे झालेले आहेत. आपण आता पूर्णपणे आपल्या शरीरातील नकारात्मक शक्ती आपण त्या तलावामध्ये, त्या स्विमिंग पूलमध्ये काढून टाकलेलं आहे. आणि आता आपल्याला स्लोली डोळे उघडायचे आहेत. स्लोली आपल्याला त्या झोपेतून परत रियालिटीमध्ये यायचं आहे. परत रियालिटीमध्ये यायचं आहे. स्लोली डोळे उघडायचे आहेत. स्लोली डोळे उघडायचे आहेत. स्लोली रिलॅक्स. छान वाटतंय. रिलॅक्स. कोण अनुभव घेतला प्रत्येक शब्दाचा किंवा ज्या ज्या गोष्टी मी बोलल्या? हा, ऐकायचं बंदच होतं. ते 100% बंद होतंय. हे जे आहे ना, हे रेग्युलर जर आपण केलं ना, तर आपलं कितीही मोठं दुखणं असून दे,
ते बरं करू शकतो पूर्णपणे, कारण ते आपलं माइंड ऍक्टिव्ह होतं आणि त्या माइंड पर्यंत आपल्या गोष्टी पोहोचतात. कसलंही दुखणं असून दे, मग ते दुखणं आपण बरं करू शकतो. कसलंही तो मानसिक आजारात असू दे, म्हणजे ऍक्च्युअली त्याला डोक्याला मार वगैरे किंवा शारीरिक असेल तर त्यात आपण काय करू शकत नाही. पण जर मानसिक खरोखर त्यानं करून घेतला असेल तर आपण ह्या थेरपीनं रेग्युलरली थेरपी देऊन, किंवा अजून थेरपी आहेत, ही थेरपी नाही अजून भरपूर थेरपी आहेत, त्या थेरपीद्वारे आपण त्यांना बाहेर काढू शकतो. आता मी ज्या पूजानं मला जे रेफरन्स दिला त्याला मिनिमम 7 वेळा मी वेगवेगळे थेरपी दिली. त्यानं सुरज सर मला हिनी एक रेफरन्स दिला होता पूजा दिदीनी. त्या रेफरन्सवर म्हणजे त्या मुलाला सगळे दवाखाने झाले, नर्सिंग गुप्त नर्सिंग होमला सांगलीला दाखवलं होतं, सगळे देव वगैरे झाले होते, सगळं झालं. वेडा डिक्लेअर झाला होता, तो वेडा डिक्लेअर झालता. त्याला ह्या थेरपी थ्रू मी बाहेर काढलं आणि ह्याच थेरपी थ्रू मी एक दिवस सुद्धा थांबवलाय. त्यांना काय इमॅजिन करून की तुमचं रिलेशन हे चांगलं होत आहे, आणि ते इमॅजिन करत करत त्यांनी आपलं माइंड, इमॅजिनेशन आणि रियालिटीमध्ये फरक समजत नाहीये. त्यामुळे आपण त्याला जसं इमॅजिन करतोय, जसं त्याला देतोय, त्या पद्धतीने तो साखळी बनवून तो आपोआप सगळ्या गोष्टी करत असतो. तर अशी कोणतीही जर तुम्हाला व्यक्ती आढळते की बाबा ती डिप्रेशन मध्ये जात आहे किंवा डिप्रेशन मध्ये गेलेले आहे, गोळ्या औषधं वगैरे चालू आहेत, कारण गोळ्या औषध खूप शरीरासाठी हानिकारक आहे. त्या गोळ्या औषधामुळे आपल्या किडनीवर भरपूर मोठा परिणाम होतोय. ते एक ड्रग्स आहेत. आणि मला म्हणजे आमच्या ज्या व्यक्ती अशी कोणतं घावेल त्याला आमच्याकडे आणा, आम्ही त्यांना पूर्ण बरी करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू. जर त्याचा मानसिक आजार असेल तर 100% तो आमच्याकडे बरा होईल, एवढी तुम्हाला मी खात्री देतो. तरी आपल्या आसपास असू दे, कोणत्याही गोष्टी असू दे, किंवा आमचा जो ग्रुप आहे, आता ग्रुप तुम्ही आपल्या वेळेला टाकला होता, लिंक दिली होती, त्या लिंकला जॉईन व्हा. अशा बरेच टिप्स तुम्हाला मी शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्ही मेडिटेशन करू शकाल. मेडिटेशन थ्रू तुम्ही कोण जर मानसिक आजारी असेल तर त्याला तुम्ही स्वतःहून काही गोष्टी सांगू शकाल. त्यात जे आम्ही काही गोष्टी मी कंटेंट टाकणार आहे त्यात तुम्ही वाचून त्यांना सजेशन देऊ शकता. एक असा प्रयत्न आहे की सगळ्यांपर्यंत काही गोष्टी, विचार हे सगळ्यांपर्यंत पोहोचावेत. तर सपोर्ट तुम्ही सगळ्यांनी करा. आणि जर कोणी असा पेशंट आपल्या नातेवाईकांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये जर असा कोणता पेशंट असेल ज्याला मानसिक त्रास असेल, आता मुलांमध्ये सुद्धा भरपूर वाढते, आत्महत्येचं प्रमाण भरपूर वाढते मुलांमध्ये. 11वी 12वीच्या म्हणा, ग्रॅज्युएशनच्या म्हणा, मुलांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढते. 10वीत कमी मार्क पडले म्हणून सुद्धा आत्महत्या करताय. काही गुरुही नाही आहेत. 2023 सालचा जो रिपोर्ट आहे क्राईम ब्युरोचा, मिनिमम 33,16,038 लोकांनी आत्महत्या केल्या. त्यातले 25% तर मुलं आहेत शाळेतील, कॉलेजमधले. त्यांना करिअरच्या वाटा माहित नाही, करिअर कसं निवडायचं माहित नाही आहे, कारण त्यांना ह्या माइंड किंवा ह्या सगळ्या गोष्टी माहितच नाहीत. त्यांना चुकीची संगत लागते आणि त्या संगतीतून त्यांना ते अफर्मेशन मिळतात की हे काय केलं होत नाही रे, चल हे करूया, असं करूया, चल हे असं करूया, हे व्यसन करूया, हे इकडे जाऊया. तर त्या मुलांना बाबा माझ्या मनाला कुठल्या खाद्याची गरज आहे आणि काय घालायला पाहिजे हे त्यांना माहितच नाही, आणि कुठल्या शाळा कॉलेजमध्ये सांगितलं जात नाही आहे. अशी मुलं असतील जे शाळा कॉलेजमध्ये असतील, जे बिघडत चाललेत, अशा मुलांना आणा, आपण त्यांच्यावर त्यांना नीट करायचा प्रयत्न करू. अशा बऱ्याच गोष्टी आहेत आपण करू शकतोय, ज्या आपल्या जी कला आपल्याकडे, जे नॉलेज आहे त्या नॉलेज थ्रू आपण दुसऱ्यांचं हा करू शकतील. काय करत नाही शकणार, त्यांना अवघड वाटणारी गोष्ट सोपी करून देऊ शकतो आपण. हा, आणि आपण त्यांच्याजवळ काही गोष्टी पर्सनॅलिटी चेक करत असतो. बाबा तुला का लक्षात राहत नाही, तुझी पर्सनॅलिटी काय आहे. प्रत्येकाची पर्सनॅलिटी मग अशी मी बोललो
आता एक एक जण खाली बघून काही गोष्टीचं उत्तर देत असतात, असं करून किंवा हे असं करून किंवा प्रश्न. आता एक प्रश्न काही विचारतो की ह्या महिन्याभरात किंवा 6 महिन्यात कोण फिरायला गेले इकडे तिकडे कुठं लांब, वर्षभरात कुठे गेलाय कोण? कोण गेलाय? कधी गेलाय? कुठे गेलता? नाशिकला गेलता. जरा मला अनुभव सांगाल तुमचा की तुम्ही प्लॅनिंग कसं केलं, कधी केलं, त्यानंतर कुठे कुठे गेलात, कधी गेलात, म्हणजे काय आठवेल ते तुमच्या इमॅजिनेशन. हा सगळं कम्प्लिटली काय असेल ते. हा 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 फिरायला गेलता. कुठे कुठे गेलता फिरायला? बघितलं. ओके. हा 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 हरिहर गड बघितला. हा तरी किती दिवसाचा पिरियड होता तो? आठवडाभराचा होता. किती तारखेला गेला आणि किती तारखेला आला? आता ह्यात बघितलं हा प्रश्न भरपूर होता बोलण्यामध्ये. बघितलं हा व्हिज्युअल प्रश्न आहे, म्हणजे बघण्यामध्ये इंटरेस्ट ठेवतो. आता आणि कोणतं सांगितलं बाबा मी इथं गेलो, हा आता अनेक कोणतं गेला असेल नाही गेला असेल तरी एक एक जण नाही बाबा मी इथं गेलो होतो, हा मस्त होता, तिथं फील भरपूर आला, हवा मस्त चालू, म्हणजे तो काय म्हणतात त्याला फिलिंग घ्यायला आवडतं त्याला. म्हणजे प्रत्येकाची पर्सनॅलिटी वेगवेगळी आहे, त्यामुळे प्रत्येक जण काम वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. त्याला एकच काम तुम्ही एकाच पद्धतीनं प्रत्येक गोष्ट करू शकणार नाही. त्यामुळं आपण सगळ्या गोष्टी आहेत, मुलांपासून मोठ्या लोकांपर्यंत आपण काउन्सिलिंग करू शकतोय, आपण त्यांना ग्रेटर बनवू शकतोय. ह्या गोष्टी आम्ही शिकलोय. आता मिनिमम मी हे शिकण्यासाठी मागच्या महिन्यातच मुंबईला गेलो होतो. ज्ञानेश्वरी संकपाळ म्हणून आमचे डॉक्टर ज्ञानेश्वरी संकपाळ, त्यांना खूप यातलं नॉलेज आहे आणि ते सुद्धा मिनिमम येतो म्हणतात ह्या बाजूला. ज्या वेळेला येते सर तुम्हाला नक्की सांगतो, आपण आयोजन करू. त्यांचं सुद्धा नॉलेज खूप मोठं आहे मुलांसाठी, खास पालक आणि मुलांसाठी समुपदेशन त्यांचं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने. तर सपोर्ट करा, कोण असेल तर मला सांगत जावा, आपण त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. सिद्धार्थ कांबळेंनी बरेचसे व्हिज्युअलायझेशन कसं असतं आणि माइंड कसं असतं त्या दोन्हीबद्दल फरक सांगून सुद्धा एक प्रयोग करून दाखवला. तेव्हा त्यांनी आपल्याला एक प्रात्यक्षिक करायला सांगितले. त्या प्रात्यक्षिकामधून सुद्धा म्हणजे आपण माइंडवरती कंट्रोल कसा करता येईल हे पण त्याच्यातला एक भाग होत असतं. कारण सुरुवातीला त्यांनी बऱ्याच सूचना देत होत्या, त्या पद्धतीने माझं काही होत नव्हतं काय, कारण थोडंसं बोलतो आणि जसं सांगितलं ना त्याने सर्कल आहे, थोडं ब्लॅक बोर्ड आहे, तर ब्लॅक बोर्ड तयार करायलाच बराच वेळ लागला. नंतर त्याच्यामध्ये सर्कल दिसायला चालू झालं. म्हणजे ज्याला आपण कॉन्सन्ट्रेशन म्हणून मनाची एकाग्रता निर्माण करणं अत्यंत गरजेचं असते, तेव्हा कुठं तर व्हिज्युअलायझेशन सुरू होते. आणि हे ज्यावेळी कमी वेळेत होईल तेव्हा जास्त अचिव्हमेंट करतो. आणि त्याला वेळ लागतो ना, मग त्याच्यामध्ये भविष्यच बघावं लागतं. आपलं भविष्य बघायचं असेल व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय, आपलं भविष्य बघायचं, बरोबर का? थोडक्यात सांगा ना, मला जेवढं माहिती तेवढं बोलतो, ज्याला पण बोलणार नाही, आपण लास्ट घ्यायचं आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या लहान मुलांसाठी जेवढं लवकर सुरू करता येईल तेवढा भविष्यात त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो आणि आपलं करिअर कसं सेट करता येईल हे लगेच ठरवू शकतात.
त्या पद्धतीने पालकांनी याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन करत असताना किंवा कॉन्सन्ट्रेशन केल्यानंतर मग तुम्ही विचारलेला अभ्यास करू शकतील का, तर पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं आहे. ते पहिला शिकवा आणि कॉन्सन्ट्रेशन एकदा झालं की एकाग्रता निर्माण होते, मग अभ्यासामध्ये मन लागतं किंवा ती कळायला चालू. मग ते व्हिज्युअलायझेशन की एखादं सेंटेन्स वाचलं तर त्याच्यामध्ये अर्थ काय दडला हे तुम्हाला कळायला चालू. असा हा अभ्यासाचा भाग आहे. बराचसा मोठा येईल, अनेकदा त्याच्यावरती बोलता येईल किंवा बोलू पण आपण. पण आज या ठिकाणी सिद्धार्थ कांबळे येऊन हे जे काय त्यांनी आपलं कौशल्य किंवा आपल्यात जे काय कमी होतं आपण तो निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि छान, अतिशय छान. कारण बऱ्याच ठिकाणी त्यांच्या सांगण्यानुसार जात असताना कमी जास्त झालं, मध्यंतरी झोप सुद्धा आली. त्यांनी सांगितलं झोप सुद्धा येईल म्हणून. पण व्हिज्युअलायझेशन आणि ते सांगायला लागले की त्याच्यामध्ये जे जसं त्यांनी सांगतील त्या सूचनेचा जर वापर केला तर जे मनावर जे आजार आहेत ते खरोखर निघून जाऊ शकतात. हे पण आहे. तर अतिशय चांगलं त्यांनी मेडिटेशन बद्दल सांगितले आणि आम्ही सर्वांच्या या सामन्यावरती धन्यवाद मानतो आणि शेवटची गाथा म्हणून आपल्या कार्यक्रम सांगत आहोत असं